आकाश मोरे शरद पवारांची आज भेट घेणार आहेत। बारामतीमधल्या गोविंद बागेमध्ये ते भेट घेणार असल्याचं समजतंय। आकाश मोरे बारामती पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आहेत। आकाश मोरे हे निवडणुकीतून माघार घेण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येते आहे। बारामतीमधल्या गोविंद बागेमध्ये जाऊन ते शरद पवारांची भेट घेणार आहेत। या भेटीनंतर ते माघार घेणार असल्याचं सुद्धा बोललं जातं, त्यामुळे एकंदरीतच नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आकाश मोरे हे माघार घेतात का, बारामती पोटनिवडणूक कशी होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज एकंदरीतच चित्र स्पष्ट होईल दुपारपर्यंत की सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये कोण निवडणूक लढवतंय। जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आकाश मोरे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे, त्यासाठीच त्याआधीच शरद पवारांची ते गोविंद बागेत जाऊन भेट घेत आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, एकंदरीतच आपण गेल्या काही दिवसांपासूनचं चित्र पाहतोय की बारामतीची पोटनिवडणूक लागली आणि त्यानंतर काँग्रेस आग्रही झाली की आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे। त्यासाठी त्यांनी उमेदवार दिला, आकाश मोरेंचं नाव पुढे आलं। आता ते माघार घेत आहेत। काँग्रेस याच्या आधी कालपर्यंत बातम्या होत्या की ते माघार घेणार नाहीयेत, ते निवडणूक लढवत आहेत। असं अचानक काय झालं की त्यांना माघार घ्यावी लागते आणि त्या शरद पवारांना सुद्धा भेटतात? नक्कीच सिद्धेश, बारामती पोटनिवडणूक लागल्यापासूनच बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ते बिनविरोध होणार अशी चर्चा सर्वत्र आपल्याला पाहायला मिळालेली होती। मात्र खऱ्या अर्थाने या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये जवळपास 55 जणांनी जे आहे ते आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते आणि काल खऱ्या अर्थाने 5 जणांनी जे आहे ते उमेदवारी अर्ज माघार घेतलेले आहेत। यामध्ये आता सुनेत्रा पवार यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळे यांना देखील फोन केल्याची माहिती आहे। आणि आज रोहित पवार यांनी देखील हर्षवर्धन सपकाळे यांची मुंबईमध्ये भेट घेऊन त्यांना विनंती केलेली आहे की अजितदादांच्यासाठी तरी आपण ही निवडणूक बिनविरोध करूया, अशा पद्धतीची विनंती जी आहे ते रोहित पवार यांनी केलेली आहे। खऱ्या अर्थाने त्याच्या प्रयत्नाला किती यश येतं हे पाहणं देखील महत्वाचं आहे। मात्र आपण बारामतीचे जे काँग्रेसने उमेदवार दिलेले आहेत आकाश मोरे यांच्याशी संवाद साधलेला होता। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आम्हाला वरिष्ठाकडून जो आदेश येईल तो आदेश आम्ही पाळणार आहे। तो अद्याप तरी त्यांना कुठलाही आदेश याबाबतचा आलेला नाही। मात्र आता हर्षवर्धन सपकाळ नेमकं भूमिका काय घेतात? खऱ्या अर्थाने आज बारामतीमध्ये गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार देखील दाखल झालेले आहेत आणि या शरद पवारांना भेटण्यासाठी आकाश मोरे देखील जातील अशी चर्चा आहे। मात्र त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्या वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही। मात्र आता या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये आज शेवटचा माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि 3 वाजेपर्यंत खऱ्या अर्थाने चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। आज खऱ्या अर्थाने अनेक जण नवनाथ, आणखी एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय, तो म्हणजे असा की फक्त आकाश मोरेंचंच नाव चर्चेत नाहीये, अनेक अपक्ष सुद्धा आहेत, त्यांनी तर अर्ज आपले माघारी घेतलेलेच आहेत। आता एक अशी सुद्धा अपडेट आलेली आहे की सुनेत्रा पवारांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळांना फोन केलेला होता की ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी। हर्षवर्धन सपकाळांची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भामध्ये? काही प्रतिक्रिया आली आहे का त्यांची समोर? अद्याप त्यांची प्रतिक्रिया जी आहे ते खऱ्या अर्थाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या बाबत जे आहे ते बारामतीमध्ये FIR दाखल करावी अशी त्यांची मागणी जी आहे ते सातत्याने होत आहे। आणि खऱ्या अर्थाने पार्थ पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते चुकीचं आहे। अशा या त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये कुठेतरी नाराजी पसरलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आता हर्षवर्धन सपकाळांना अनेक जण विनंती करतात। खऱ्या अर्थाने शरद पवार यांनी देखील विनंती केलेली होती, सुप्रिया सुळेंनी देखील विनंती केलेली होती। मात्र आता नेमकी काँग्रेसकडून भूमिका काय येते हे स्पष्ट थोड्या वेळातच होईल। मात्र ज्या अपक्ष उमेदवारांनी जे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अनेक जण आज खऱ्या अर्थाने उमेदवारी जो आहे ते माघार घेतील अशी शक्यता जी आहे त्या वर्तवली जात आहे। आणि यामुळे आता ही निवडणूक जी आहे त्यामुळे एकंदरीत दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल की कोण या निवडणुकीमध्ये राहतंय की ही निवडणूक बिनविरोध होते। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीवर।